कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। ऑनलाईन प्रणाली ई पॉस मशीनवर खताचा साठा शून्य दाखवून गोदामामध्ये रासायनिक युरिया खताची बेकायदेशीर साठेबाजी करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना खत न देताच अंगठ्यांचे ठसे घेऊन फसवणूक करणाऱ्या मंजूर प्रगत शेतकरी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादितच्या सचिवांसह जबाबदार व्यक्तींवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी कार्यालयातील गुण नियंत्रण निरीक्षक गणेश भाऊसाहेब बिरदवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की 23 जुलै 2024 रोजी दुपारी कोपरगाव कृषी अधिकारी कार्यालयातील गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी प्राप्त झालेल्या लिखित तक्रारीच्या अनुषंगाने मंजूर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला अचानक भेट देऊन तपासणी केली। तपासणीवेळी संस्थेचे सचिव किशोर चंद्रकांत टिळेकर हे उपस्थित होते। तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना खतांच्या विक्रीत व साठ्यात मोठी अनियमितता आढळून आली। यामध्ये युरिया खताचा साठा पुस्तक स्टॉक रजिस्टर उपलब्ध नव्हते। खरेदी बिले विचारली असता फक्त चलने दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला। शासकीय नियमानुसार गोदामात 389 गोण्या इतका युरियाचा संरक्षित साठा असणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्ष पाहणीत 353 गोण्या साठाच आढळला। म्हणजेच कोणत्याही परवानगीशिवाय 36 गोण्या युरियाची अनधिकृत विक्री करण्यात आली होती। परवान्यात नोंद नसलेल्या दुसऱ्या गोदामाची तपासणी केली असता तेथे IFFCO कंपनीच्या युरियाचा 354 गोण्या अनधिकृत साठा आढळून आला। या 354 गोण्यांचा साठा ई पॉस मशीनवर दिसत नव्हता। अधिकाऱ्यांनी याबाबत जाब विचारला असता शेतकऱ्यांच्या मदतीने ई पॉसवरील साठा कमी केला अशी कबुली सचिवांनी दिली। सुरुवातीला बिले फाटल्याचे सांगून अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही करण्यात आला। शासनाची आर्थिक फसवणूक करणे, खताचा अनधिकृत साठा करणे आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याप्रकरणी किशोर चंद्रकांत टिळेकर, सचिव, मुक्काम पोस्ट मंजूर, तालुका कोपरगाव, दादासाहेब विठ्ठल मोरे, परवान्यातील जबाबदार व्यक्ती, मुक्काम पोस्ट मंजूर, तालुका कोपरगाव यांच्या विरुद्ध खत नियंत्रण आदेश 1985 चा कलम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करत आहेत। कृषी निविष्ठांमध्ये कोणतीही अनियमितता, साठेबाजी किंवा शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही। सर्व खत विक्रेत्यांनी ई पॉस आणि प्रत्यक्ष साठा जुळणारा ठेवावा, अन्यथा अशीच कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलाय। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। आला राजपालचा भव्य मान्सून सेल आला। सिंथेटिक साड्या फक्त 99 रुपयांपासून, काठपदर पैठणी साड्या फक्त 299 रुपयांपासून, कुर्ती पंजाबी ड्रेसवर आकर्षक ऑफर्स, पुरुषांसाठी शर्ट पॅन्ट जीन्सवर खास सवलत, लहान मुलांचे फॅशनेबल कपडेही कमी किमतीत, ब्लँकेट, डोअरमॅट, टॉवेल, शर्टिंग, सुटिंग आणि बरेच काही 30% ते 70% घसघशीत सूट। संपूर्ण कुटुंबाच्या खरेदीसाठी एकच ठिकाण, HM राजपाल, येवला रोड, कोपरगाव। कमी किंमत, उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची अखंड परंपरा। त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठीच।